काय झाल चिडचिड कशाला करतेस? चेहरा बघ तुझा काय हे अगं माझा वाढदिवस आहे. ते कपडे भरले चिखलाने तुझे ते बदल आधी. आणि हे काय काय झाल तुला काय ही अवस्था केली? काय सांगू तुला मी रस्त्याने येत होती. काय झाले ते सर्व तिने सांगितले. त्याने माझ्यावर चिखल उडवला आणि परत नको तो भेटायला. ठीक आहे तू जरा आराम कर. मॉलमध्ये दोघीही सईच्या वाढदिवसाची शॉपिंग करत असतात. त्यांची शॉपिंग चालू असताना तेवढ्यात दिव्याने त्या चिखल उडवणाऱ्या मुलाला म्हणजे अनुपला बघितले. दोघेही जोरात ओरडले. परत दिव्याची बडबड चालू झाली. ती नुसती बडबड करत होती. मी पण काय कुणाशी बोलतो परत नको होत भेटायला. जाऊ दे तो लगेच तिला स्वारी बोलतो. लगेच ती त्याला म्हणाली, नको बाबा तू स्वारी ठेव तुझ्याकडे. चूक करायची आणि स्वारी बोलायचं. तेव्हा काही वेळाने सई तिला भेटली. तो लगेच जाऊन तिला म्हणतो, मगाशी माझ्या कारने तुझ्या अंगावर चिखल उडला मी परत तुला स्वारी बोलतो. मला माफ कर आणि परत माझ्याशी भांडू नकोस. ती मनातल्या मनात म्हणाली झालं तूच परत चालू करे मी तुला कधीच माफ केल. तो म्हणतो, तुझा मूळ आता चांगला आहे ना मगाशी तू खूपच चिडचिड करत होतीस. तिने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तस काही नाही, आता चांगला आहे. अनुप तेथून उठून जायला लागला. दिव्याने परत त्याला आवाज दिला. आता तिच्याकडे पाहून अनुपच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले होते कारण तिची चिडचिड आणि बडबड आता शांत झाली होती. तो तिला पुन्हा म्हणाला, तू माफ केल ना मला? तेव्हा अनुपचं बोलणं ऐकून ती मनातल्या मनात म्हणाली, झालं याचं पुन्हा चालू. त्याच्याकडे बघून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मला काय झालंय त्याच्याकडे बघता तिने उत्तर दिलं. दिव्याचा मूड आता बदलला होता. उमटल अनुपने हळूच तिला प्रश्न केला आणि आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली. आपल्या मनातले प्रेम व्यक्त केले. ती काही क्षण गप्पच राहिली. हळू आवाजात म्हणाली, मला असल्या गोष्टीत इंटरेस्टच नाही रे. मला असल्या गोष्टीच्या मागेच नाही लागायचं. माझा इंटरेस्टच गेलाय. मला माझं आयुष्य सावरायचं आहे आता. मला माझं करिअर बनवायचं आहे. आपलं चुकूनही जमणार नाही. मला लग्न वगैरे नाही करायचं आणि आता जितकं लांब राहायचं तितकं राहू आणि आपण ओळख पण दाखवायची नाही आणि जेवढं होईल तेवढं दूर राहायचं. चुकून सुद्धा समोर यायचं नाही. तू माझा मीन आहेस आणि आपले मैनीचे नाते मान असेच राहील. दोघे तयार झाले. दोघेही मीन असतात. दोघेही जाताना आठवणी मान सोबत घेऊन जातात.